धीरज सिंह, उपाध्यक्ष हाउसिंग सोसाइटी फेडरेशन। मेरा सवाल शेखर सर से है। सर, आज के डेट में नेवाला बस्ती, चिखली, मोशी, रुडुलगांव और मोशी एरिया, अपने जो भी मेन रोड है, कनेक्टिंग रोड है, उन रोड का जो आज सिचुएशन है और जो खड्डे पड़े हुए हैं, ये पिछले 3 से 4 महीने से बारिश जब से शुरू हुई है तब से लेकर आज तक ये जो खड्डे और ये जो रोड की परिस्थिति है, इस परिस्थिति से हम सोसाइटी धारक और नागरिक कब तक बाहर निकल पाएंगे सर? कृपया इसका एक आश्वासन आप हमें दें। आता 7-8 मुद्दे त्यांनी सांगितले आहे ते बऱ्यापैकी कव्हर करतायत. आपलं रोड झाले संपूर्ण आहे. रोडमध्ये एक जे सर्वात आधीचा मुद्दा आहे, मान्य करण्यासारखाचा मुद्दा आहे की डेफिनेटली क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो, ते मला मान्य करायला हरकत नाही. आय कॅन एक्सेप्ट दॅट रोड क्वालिटी कॅन बी बेटर. पण रोड खराब होण्याचे आपले 2-3 प्रामुख्याने आपले कारण असतात. सर्वात आधी तर जे यांनी सांगितलं त्याला संभवतो पॉटहोल जे आपल्याला आज रोजी जे दिसतात, यांनी जे म्हटलं की 1 वर्षामध्ये रोड खराब होऊन जातो, 100% तसा खरं नाही. सांगतो मी म्हटलंय 100% खरा नाहीये, पण काही प्रमाणात खरा असू शकतो. त्याचं उत्तर आपल्याला ऐकायचंय. शांत राहूयात, ऐकूया सरांना. तर त्याच्यामध्ये जे तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या सोसायटीच्या समोर असेल की या तर कामच मागच्या वर्षी झालं तरी पण त्याच्यामध्ये खड्डा पडला, त्याचा खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला त्याला तोंड द्यावी लागणार आहे. आणि तो एक सिस्टम आहे जे आम्ही आता सेट करतोय. त्याच्यामध्ये आय अग्री विथ यू की देअर आर केसेस की त्याच्यामध्ये मागच्या वर्षी झाला आणि त्याला आता खड्डे पडले. प्रत्येक ठिकाणी नाही आहे तसं मी आत्ता पण मान्य करणार नाही आहे, बिकॉज तसा नसतो, प्रत्येक ठिकाणी नसतो. पण काही प्रमाणात ज्या केसेसमध्ये आहे त्यांना आपण आता त्याचे 2-3 आहे जे आम्ही आता सोल्युशन शोधतोय. पहिला एक आहे की जे मी सुरुवातीलाच म्हटला, क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे. असे 18 काम आपण मागच्या वर्षी निवडले होते ज्या ठिकाणी क्वालिटीमध्ये मला इश्यू दिसला किंवा टेंडर खूप बिलो गेला, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ते काम पूर्ण केलं. त्याची आपण COEPच्या मार्फत तपासणी सुद्धा केली. त्या 18च्या 18 कामामध्ये कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा आणि आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही आता ॲक्शन प्रपोज करतोय. सो दॅट इज द फर्स्ट स्टँड पॉईंट की ज्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी रेग्युलेटरी स्तरावरचा आपल्याला त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा आहे जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा मुद्दा असतो. नेहमी स्पीकिंग जेव्हा आपण मेंटेनन्सची चर्चा करतो तेव्हा मेंटेनन्समध्ये इथे खड्डा दिसला की त्याला भरतो, तिथे खड्डा दिसला त्याला भरतो. पण जे एक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स राहिली पाहिजे की एखादी रोडला समजा 4-5-6 वर्ष झाले, त्याची वरची लेअर ऑफ होतोय, त्याला जर आपण आता यावर्षी त्याला टॉप लेअरला हे करू शकलो की कदाचित तो अजून 3-4-5 वर्ष थांबू शकतो. तर या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा संपूर्ण सिस्टम यावर्षी सिटी इंजिनियर पण इथे बसले. यावर्षीपासून आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा सिस्टम सुरुवात करतोय आणि जे काही मेंटेनन्स आपण खर्च करणार आहोत त्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शनच्या आधारावरच आपण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये खूप सोपा मार्ग असतो. एक आपला डॅश कॅम घेऊन आणि गायरोस्कोपिक सेन्सर घेऊन संपूर्ण गाडी संपूर्ण शहरामध्ये फिरवली जातोय आणि जे आपली राईट क्वालिटी त्या रोडची आली आहे, जेवढे खड्डे वगैरे आहेत त्याचे इंडेक्स तयार करून जे सर्वात क्रिटिकल पॅचेस आहेत त्यांना आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी घेतो. आणि नॉट जस्ट खड्डे, पण खड्डेचे आधीची जी सिच्युएशन असतात, खड्डे होण्याआधी जे आपला सिच्युएशन असतो की टॉप लेअर ऑफ होऊन जातो, त्याला आपण प्लग इन करू शकतो. तर नेक्स्ट बजेटपासून आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा त्या प्रमाणचा आपण संपूर्ण एक मेट्रिक सेट करतो. आता मुद्दा होतोय पॉटहोलच्या संदर्भात. जे तुम्ही म्हटला की मागच्या वर्षी झाला आणि यावर्षी पॉटहोल झाले, असा प्रत्येक रोडला त्या ठिकाणी आपण आता आमचा वर्क्स मॅनेजमेंटचा संपूर्ण ऑनलाईन सिस्टम आपला या वर्षापासून सुरुवात होतोय. मध्ये अमोलनी दाखवलं किती लोकांनी लक्ष दिला मला माहिती नाही, पण ERP म्हणून जो सॅपचा सांगत होता त्याच्यामध्ये आपण सिस्टमच असं सेट करतोय की मागच्या वर्षी समजा एखादा 1 किलोमीटरची काय रोड झाली आणि या वर्षी कोणाला न सांगता मी कोणाला फिजिकली विचारणार नाही, संपूर्ण शहरामध्ये तो आपला व्हेकल फिरून जे खड्डे आहेत ते त्या रोडवर ओव्हरले होणार. आणि जर तो काम BLPचे पिरियडमध्येच असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे करून घेणे आणि त्याच्यामधला फाईनची प्रोव्हिजन
कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टिंगची प्रोव्हिजन आणि आमचे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई ती आम्हाला करावी लागणार आहे आणि त्याची जाणीव सुद्धा मला आहे. सेक्टर 16 चिखली प्राधिकरण. मी सेक्टर क्रमांक 1 पासून 42 यांच्या वतीने हा विषय मांडत आहे. जमीन प्राधिकरणाची जमीन ट्रान्सफर हा खूप मोठा किचकट खर्चिक आणि वेळखाऊ विषय आहे. त्यासाठी आम्ही 2019 पासून खूप प्रयत्न करत आहे. माननीय आमदार महेशदादा लांडगे यांनी प्राधिकरण संवाद म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता 7 सप्टेंबर 2019 रोजी हृदयहाट संतनगरमध्ये. त्यामध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष CEO उच्च पदस्थ अधिकारी प्राधिकरणाचे 8-9 नगरसेवक स्वतः महेशदादा उपस्थित होते. त्यावेळेस हा विषय मी सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर मे 2021 मध्ये प्राधिकरण बरखास्त झाले. त्याचा डेव्हलप भाग कॉर्पोरेशनमध्ये आला आणि बाकीचा भाग PMRDA मध्ये गेला. पण जो भाग कॉर्पोरेशनमध्ये आला त्याला जुनेच प्राधिकरणाचे नियम चालू ठेवले. त्यामुळे प्राधिकरण बरखास्त करून आम्हाला काहीही उपयोग झाला नाही. त्यासाठी आम्ही आपले सांगळे साहेब फेडरेशन अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मे 2022 मध्ये आपले राजेश पाटील आयुक्त यांना निवेदन दिले होते आणि त्यांना ती कार्यवाही करायला सांगितली होती सुटसुटीत करण्यासाठी. त्यानंतर आम्ही महेशदादा आणि सांगळे साहेबांनी आम्ही 2-3 मीटिंग घेतल्या आणि हा सर्व विषय महेशदादांनी लक्षात ठेवून मागच्या विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली प्राधिकरण जमीन फ्री होल्ड होण्यासाठी. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. सर्वात शेवटच्या तुमचं सर्वात सोपं आहे बिकॉज चिखलीमध्ये प्रेक्षागृह आता सुरू झालं आहे. तर टाउन हॉल आणि तो पब्लिक फंक्शनसाठी सुरुवात झाली. DCM सरांनी त्याचं उद्घाटन जवळपास 2 महिने आधी केलेलं आहे. आय थिंक दॅट शुड टेक केअर ऑफ द लास्ट क्वेश्चन. पहिला जे आपला मुद्दा PCMDTA लीज लँडचा आहे जसं तुम्ही पण मेन्शन केलं आमदार साहेबांची ती लक्षवेधी आपली अधिवेशनात होती. त्याच्यानंतर अधिवेशनमध्ये त्याच्यावर आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं आहे. आमच्या मार्फत राज्य शासनाला रिपोर्टसुद्धा त्या मानाने पॉझिटिव्ह रिपोर्ट गेलेला आहे. आता रिसेंटली जवळ 15 दिवस आधीच फॉलोअप म्हणून DCM आपले फडणवीस सरांच्या स्तरावर सुद्धा एक आपली बैठक रिसेंटली 15 दिवस आधी झाली. त्याच्यामध्ये सुद्धा त्याची जे काही सगळी मोडॅलिटीज आहे त्याच्यामध्ये सर्व आपले सेक्रेटरीज वगैरे आम्ही पण होतो, आमदार साहेब पण होतो. त्याच्यामध्ये सर्व मोडॅलिटीज त्याच्यामध्ये निश्चित झालेली. मला वाटतं लवकरच तो आता शासनाचा GR किंवा त्याच्यासाठीचं नोटिफिकेशनसुद्धा निघेल. त्याच्यामधला अजून एक मुद्दा जे आपला लीज लँडच्या संदर्भातला आहे तो तर घेण्यात आलेलाच होता. जे काही PCMDTA मार्फत आधी सोसायटीज झालेली त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा घेण्यात आलेला आहे. तो आय थिंक दॅट शुड गेट रिझॉल्व. पण तेव्हापर्यंत लीजचे जे आपला ओरिजिनल PCMDTA रूल आहे त्याच्याप्रमाणेच आम्हाला जावं लागणार आहे बिकॉज तो त्या रूल त्या लँड PCMDTA मार्फत एक्वायर करण्यात आलं होतं. पण आय थिंक लवकरात लवकर त्याच्यामध्ये निर्णय राज्य शासनाच्या तर्फे अपेक्षित आहे आणि तो येणार सुद्धा आहे. DCM सरांची बैठकमध्ये सुद्धा तो क्लिअर झालेला आहे. DP रिझर्वेशन जे तुम्ही सांगितलं सर्व DP रिझर्वेशन इमिजिएटली डेव्हलप करणं PCMCच्या साठी बजेटने आहे शक्य नाही. त्याला म्हणजे पैसे लागतात, फायनान्सेस लागतात. म्हणून टप्प्याटप्प्याने आपण आणि लोकांची डिमांडप्रमाणे आपण तो नेहमी तो एक प्लॅन करतो. मात्र एक निर्णय आपण यावर्षी घेतला आहे की जे विशेषतः जे आपले नवीन एरियाज आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3-4 प्रकारचे रिझर्वेशन गार्डन, प्लेग्राऊंड, शाळा, हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम हे जे आपले पब्लिक रिझर्वेशन आहे त्यांना पुढचे 5 वर्षाचं डेव्हलप करण्याचा आम्ही एक प्लॅन तयार करतोय. जेणेकरून आम्हाला सुद्धा दरवर्षी एक काही आपला त्या एरियाजमध्ये घेता येणं शक्य होणार आहे. बिकॉज अदरवाईज एकत्रित घेणं तो शक्य नाही आहे. पण तुमचा मुद्दा रास्त आहे की जे एन्क्रोचमेंट वगैरे जर होत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आम्ही करतोय आणि कदाचित अजून जास्त इंटेन्सिव्हली करण्याच्या आमच्या स्तरावर गरज लागणार. एवढी सगळी म्हणजे आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी असूनही आपल्याला हे पाण्याचं दुर्भिक्ष का आहे त्याच्यावर बोलायचं झालं याच्या पाठीमागे आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट.
तर आम्ही फक्त प्रश्न विचारून थांबणार नाही, आमच्याकडे काही आयडियाज पण आहेत. फॉर एक्झाम्पल की पवना क्लोज वॉटर चॅनलचा प्रोजेक्ट आहे, हा 2008 पासून रखडलेला आहे. त्याच्या मागे कारणं बरीच असतील, परंतु तो एक विषय आहे की ज्याच्याने आपल्याकडे होणारी पाण्याची गळती आपल्याला कमी करता येईल. तर तो प्रोजेक्ट परत एकदा कार्यान्वित करावा. त्याच्या पुढे जाऊन अजून एक असं आहे की बँगलोरमध्ये आपल्याकडे सिंगल सिटी सिंगल ऑपरेटर फॉर वॉटर डिस्ट्रीब्युशन ही संकल्पना आहे. त्याच धर्तीवर का आपण इकडे ती संकल्पना राबवूया. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक सोल्युशन द्यायचा असा विचार आहे की आपल्याकडे पूर येतात पावसाळ्यांमध्ये, बरंचसं पाणी वाहून जातं आणि त्या पाण्यामुळं नुकसानही होतं आणि त्याच्यासाठी नुकसान भरपाई करावी लागते. जर आपण एखादा कॉमन रिझर्वायर जर तयार केला किंवा करता आला, ज्यामुळे काय होईल की आपलं जे वाया जाणारं पाणी आहे, वाहून जाणारं पाणी आहे, ते आपण तिकडे डायव्हर्ट केलं आणि त्या पाण्यामुळं जर आपली 2 ते 3 महिन्यांची जरी गरज भागली तर तसा विचार आपण का करू नये. यानंतर मी रमेश पाटील सरांना विनंती करतो ते सोसायटीच्या अंतर्गत जे काही आकडेवारी आहे ते तुम्हाला सांगते. नमस्कार. मी सोसायटीच्या अंतर्गत पाणी प्रश्नाबद्दल बोलणार आहे. आमच्या चिखली मोशी फेडरेशन सोसायटीच्या अंडर 1300 सोसायटी येतात. त्यातल्या 30% सोसायटींना अजूनही पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कारण साधारण प्रत्येक सोसायटीला सरासरी काही 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो वर्षाला. 30% सोसायटीचा काढला तर तो 300 करोड रुपये खर्च आमच्या वैयक्तिक पाण्या प्रश्नावर होतो. त्यामुळे प्रत्येक फ्लॅटला साधारण 200 ते 600 रुपये मेंटेनन्स चार्जेस एक्स्ट्रा पडतात. यासाठी आमच्याकडे उत्तर नाही आहे, काही काय होत नाही. अजूनही आमच्या सोसायटीमध्ये जे पाणी कनेक्शनसाठी अप्लाय केलं जातं ते पाणी कनेक्शन आमच्या काही सोसायटीने अप्लाय होत नाही. कारण 13 फ्लॅटमध्ये 1 कनेक्शन पाहिजे असं सांगितलं जातं, पण ॲक्च्युली ते दिलं जात नाही. आणि मागितलं तर त्याच्या टेबला खूप पैसे मागले जातात, ते पण वेळेवर देत नाही. अजूनही आमच्याकडे काही सोसायटी असेल की ती पाणी सोडण्यासाठी स्थानिक जे काम करणारे लोक आहेत ते सोसायटीकडे पैसे मागतात. ते पैसे आणि जरी सोडलं तर ते खूप कमी पैशाला सोडतात. त्यामुळं टँकर हे मागवणं अनावरण होते आम्हाला. कारण फेब्रुवारी ते जूनमध्ये सगळ्यात जास्त खर्च हायस्ट खर्च आपल्या इथल्या ह्या वर्षी झालेला आहे. अजूनही एक प्रश्न शेतकऱ्यांना विचारायचा आहे की सोसायटी ज्यावेळी तयार होती तेव्हा पालिकेनं बिल्डरकडून काही 500 रुपये स्टॅम्पवर महामार्गाचं पाणी येणार नाही, तो पण लिहून घेतलं होतं की सोसायटी धारकांना पाणी पुरवायचं. पण तसं कुठल्याही सोसायटीकडून मिळालेलं नाही. बिल्डर कुठल्याही सोसायटी त्याच्यावर अजून क्लिक करावे झाले. त्याच्या 7 वर्षापूर्वी सोसायटी काढला तो 700 ते 800 कोटी रुपये खर्च झाले, पण त्याचा कोणी बिल्डर कुठलाही पेड करत नाही. आणि बिल्डरला विचारलं तो असं सांगतो की मी तुम्हाला पाण्याचा प्रोव्हिजन दिले, त्याचे पैसे तुम्हीच पेड करायचे. त्याच्यावर आम्हाला काही सोल्युशन अजून भेटलेलं नाही. एक पहिला मुद्दा जे रेज केला होता वॉटर पर कॅपिटाचा, तर त्याच्या साधारण जे गणित आहे काय प्रमाणात बरोबर आहे काय प्रमाणात चुकलेलं आहे तुमचं जे गणित आहे त्याच्यामध्ये पहिला चुकलेलं आहे की आपली पॉप्युलेशन जे तुम्ही काढलं आहे 35% दॅट इज लिटल बिट हेअर अँड देअर. एक सुरुवातीला आधीच तुम्हाला सर्वांना सांगून देतो की जे आम्ही 135 MLD किंवा आपण 155 MLD जे म्हणतोय त्याला जे आपला पर LPC जे आपण पाणीचा जे पुरवठा करतो तो सोसायटीजमध्ये विचार केला तर 100 फ्लॅटचे वरची जे सोसायटी आहे त्यांना ग्रे वॉटर रिसायकलिंग आणि 20,000 स्क्वेअर मीटरचे वरची सोसायटी त्यांना STP करणं गरजेचं असतं. STP आणि ग्रे वॉटर रिसायकलिंग कंपल्सरी असल्यामुळे आता त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये काही बिल्डर्सनी चांगला काम केलं, काही बिल्डर्सनी चांगले STP बांधले, काहींनी बांधले नाही, काहीला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. पण तो गृहीत धरून 135 ते 150 MLD न देता आम्ही 90 MLD देतो
आणि त्याचे मागचा जे आपला गणित असतो तो असा असतो की उरलेला जे 30 ते 40 LPCD आहे तो सोसायटीनी ग्रे वॉटर रिसायकलिंग किंवा याच्यामधून विशेषतः जे तुमच्या फ्लशिंगची जे आपला तुमचा नीड आहे किंवा हॉर्टिकल्चरचा नीड आहे ते त्यातून भागून घेणं गरजेचं आहे. म्हणून जसा मागे पण तुमचा एक मुद्दा ते ॲफिडेव्हिटच्या संदर्भातला होता, बिल्डर्सला जे आपण ॲफिडेव्हिट देतो, तो मागे जे एक आपण एक कंडिशन सुरुवात केली होती जेव्हा आपल्याकडे भामास्केट किंवा आंध्रा दोन्हीचा आपला प्रकल्प झाला नव्हता. आता जे आंध्राचा जे प्रकल्प झाला आहे त्याच्यामध्ये आंध्राचा डॅम पासूनचा प्रकल्प नाही आहे, पण आपण निगोजेवरून आपण 100 MLD पाणी उचलतो. निगोजेवरून जर 100 MLD उचलून 620 MLD जे आपला पाणी आपल्याकडे येतो, त्यावेळी आपण एक अशी कंडिशन टाकली होती की आपण 40 LPCD त्याप्रमाणे देणार आहे. आमदार साहेबांचेच याच्यामध्ये आपलं एक मीटिंग मागच्या वर्षी सोसायटी फेडरेशनची झाली होती. त्याच्यानंतर आपण असा निर्णय घेतला होता की तेव्हा नुकताच आपला चिखलीच्या 100 MLDचा आंध्राचा प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे त्याच्यानंतर आपण 40 LPCDला वाढून 90 LPCD बऱ्याच सोसायटीमध्ये गेलो. काही तुमच्याकडून यादी आली, सोसायटी फेडरेशनच्याकडून यादी आली, काही आम्ही सुओ मोटो केला, काही ॲफिडेव्हिटमध्ये मागे जे आपण असं कंडिशन टाकली होती त्याच्या आधारावर त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामध्ये अजून जर कोणती सोसायटी राहिली असेल तर ती आमची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये जे अंडर द टेबलचा काहीतरी उल्लेख केला, मी कमिशनर म्हणून उघडपणे आज सांगतो, अंडर द टेबल असेल तर तुम्ही ACBला कंप्लेंट करा, मला नाव निशी कंप्लेंट करा. ACBच्या मार्फत वेगवेगळी कारवाई केली जाते. आय एम एनकरेजिंग यू टू डू दॅट. सो आय एम व्हेरी ओपनली एनकरेजिंग यू टू डू दॅट. मला वाटतंय माझा एखादा अधिकारी कर्मचारी तसं करत असेल तर एकतर मला लेखी कंप्लेंट द्या, बिकॉज असं जेनरिक सांगण्यामध्ये अर्थ नाही. वर खाली असू शकतो, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असू शकतो, त्याच्यामध्ये अजिबात त्याच्या काही दोमतचं कारण नाही. पण जर तसं असेल तर तुमच्याकडे ACB सुद्धा आहे, तुमच्याकडे माझ्याकडे सुद्धा कंप्लेंट करण्याचा नामनिशीचा तुमच्याकडे मुभा आहे. आय एम गिव्हिंग यू दॅट ओपन दिस थिंग की मला तुम्ही ती कंप्लेंट करा. मात्र अजून सोसायटी फेडरेशनला सांगडे साहेबांना अध्यक्ष म्हणून सांगतोय, एखादी सोसायटी अजून राहिली असेल ज्यांचं नळचं कनेक्शन 3 इंचीचं आहे, 4.5 इंचीचं आहे आणि 90 LPCD भेटत नाही, तर ती जबाबदारी आमची आणि ती आम्ही पार पाडणार. मात्र 90चे वरचा आता मुद्दा काय, आपण थ्योरिटिकली म्हणतो 135 LPCD 140 LPCD. गफलत कुठे होतोय, आम्ही जे मीटर लावतोय ते तुमची सोसायटीला मीटर लावतोय, इंडिव्हिज्युअल अपार्टमेंटला मीटर राहत नाही. म्हणून तुमची सोसायटीमध्ये एखादा माणूस असणार आहे ते 200 LPCD वापरणार आहे, एखादा माणूस आहे जे खूप जपून 100 किंवा 135 LPCD वापरणार. तर एकतर गफलत याच्यामध्ये राहतोय. दुसरा काय, जर तुमचं आता समजा सोसायटीचा डिमांड 135 किंवा 150 LPCDच्या पल्लीकडे असेल, 200, 250 वगैरे वगैरे बिकॉज ऑफ व्हेरियस कारण, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही टँकर मागवत असाल तर तो खर्च तुम्हालाच भागून घेणं गरजेचं राहणार आहे. महानगरपालिका BCMC असो, नागपूर असो, मुंबई असो, आपण 135 LPCD प्रमाणेच तुम्हाला पाणी देऊ शकतो. 90 ते 135 LPCDचा जे आपला डिफरन्स आहे तो डेफिनेटली सोसायटीने ग्रे वॉटर रिसायकलिंग, STPचे रिसायकलिंगचे मार्फत करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा माझा एक हे आहे, मागे पण एक मागच्या वेळी जेव्हा सोसायटी फेडरेशनची आपली बैठक झाली तेव्हा पण त्यांनी असं सांगितलं की बिल्डर्स लोक याच्यावर लक्ष देत नाही. ज्यावेळी STP किंवा ग्रे वॉटर रिसायकलिंग केला जातोय, आमची NOC जात आहे, त्यावेळी त्याला टेक्नॉलॉजी कोणती वापरताय, लो मेंटेनन्स आहे का नाही, बिजलीचा खर्च जात आहे का नाही कमी, तसा बघणं गरजेचं आणि अगदी मान्य आहे. म्हणूनच त्याच्यानंतर आपण एम्पॅनल्ड एजन्सी करून आता एन्व्हायरमेंट विभागाची मार्फत STP आणि ग्रे वॉटर रिसायकलिंगचा कम्प्लिशन सर्टिफिकेट देताना आपण तो चेक करतोय की त्याप्रमाणे त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली की नाही वापरली. पण अजून त्याच्या पलीकडे जाऊन जर तुमची सोसायटी फेडरेशन म्हणून जी एक जबाबदारी आहे, जेव्हा केव्हा आपल्याला मेंटेनन्सची गरज लागते, आपण स्विमिंग पूल मेंटेन करतोय, आपण क्लब मेंटेन करतोय, आपण कॉमन स्पेसेस मेंटेन करतोय, पण जेव्हा STP आणि ग्रे वॉटर रिसायकलिंगचा येतो तेव्हा आपण त्याला मेंटेन करतो. बऱ्याच सोसायटी मी तुम्हाला सांगू शकतोय जे की STP आणि हे मेंटेन होत नाही म्हणून इलिगली आमचे ड्रेनेजमध्ये कनेक्शन राहतात, जे की अपेक्षित नाही आहे, पण ते माहिती आहे मला. तरी पण मुख्य मुद्दा जे आहे की 90 LPCD पर्यंत आम्ही ज्या ज्या सोसायटीमध्ये ग्रे वॉटर रिसायकलिंग STPची गरजेचं आहे, आम्ही 90 LPCD पर्यंत देणार आहे, ती आमची जबाबदारी आहे. अजून कोणती सोसायटीचा झाला नसेल
कृपया करून सांगले साहेबांच्या मार्फत तुम्ही तुमची सोसायटीचं नाव द्या आणि आम्ही सुओ मोठो त्या ठिकाणी तुम्हाला ते कनेक्शन करून देऊ. अजिबात त्याच्यामध्ये हरकत नाही. मी मारुती परेट केसरवेली सोसायटीत राहतो. माझा विषय आहे वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडी ही पालिका व पोलीस या दोन्हीशी संबंधित आहे. पालिका रिलेटेड खराब रस्ते आहेत, अरुंद रस्ते आहेत, फुटपाथवरील अतिक्रमण आहेत आणि बेशिस्त अनधिकृत फेरीवाले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाशी निगडीत आहे की सर काही ठिकाणी सिग्नल कार्यान्वित नसणे, अनधिकृत रिक्षा थांबे आहेत, रस्त्याच्या कडेला उभी असणारी वाहनं ज्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई करा किंवा त्यांना जामर लावा. अवजड वाहनांना शहरातून जाताना मोस्टली स्कूल टाईम व ऑफिस टाईम या वेळेत बॅन करता येते का ते पहा. चौकात अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस वार्डन नसतात तर त्यांची संख्या वाढवा. काळ्या काचा असलेल्या व नंबर प्लेट, विविध प्रकारच्या नंबर प्लेट जे RTO अधिकाऱ्यांना सुद्धा ओळखता येणार नाही अशा नंबर प्लेट वाल्यांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच काही ठिकाणी आमच्यातीलच काही लोक वार्डनला न जुमानता बेशिस्तपणे बेफिकीरपणे वाहनं चालवतात. ही वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी अशी काही कडक पावले आपण उचला. बरेचसे बस स्टॉप सर सिग्नल जवळ आहेत तर या सिग्नल जवळ असणाऱ्या बस स्टॉपला शिफ्टिंग करता येते का पहा. मी चिखलीत राहतो. चिखलीतून मोशीपर्यंत येण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी असते. तर ओव्हरब्रिज किंवा नदीपात्रालगत रस्ते जेणेकरून आमच्या शहरात 10 ते 15 ब्लॅक स्पॉट आहेत. कॅनवे चौक, तळवडे चौक, भक्तिशक्ती, थर्मॅक चौक, चिखली चौक, कुदळवाडी चौक, साने चौक, नेवाळे वस्ती, त्रिवेणीनगर, लक्ष्मी चौक, भारत माता चौक, जय गणेश साम्राज्य, अलंकापुरम चौक हे ट्रॅफिकचे हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणी आपण मनुष्यबळ वाढवा व या ठिकाणी वाहतूक कोंडी न होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करा. हीच यावेळेस आपल्यास मागणी करतो. त्याचबरोबर आपण प्रशासकीय अधिकारी आहात, या शहराचे कर्ते धर्ते ऍडमिनिस्ट्रेटर आपणच आहात. आपल्या या कारकिर्दीमध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवून या शहरामध्ये आपण भरीव कामगिरी करा ही या संवाद सोसायटी धारकांच्या कार्यक्रमात विनंती करतो आणि माझं इतकं मनोगत व्यक्त करतो. तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सर्व आमच्या इथं ट्रॅफिक DCP पण आहेत, त्यांनी लिहून घेतलेल्या आहेत. त्या पद्धतीनं आपण जास्तीच्या वॉर्डांची ऑलरेडी मागणी केलेली आहे दोन्ही महानगरपालिकेकडे आणि वॉर्डन आम्ही वाढवत आहोत. जवळपास 200 वॉर्डन वाढतील ना, 200 वॉर्डन वाढतील या शहरासाठी आता एक पुढच्या 8-10 दिवसामध्ये. आणि दुसरी जी तुमचं म्हणणं आहे की शिस्त ही नागरिकांना सुद्धा गरजेची आहे. वाहनं जे लोक वेळेवाकडे लावतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं खूप सोपं आहे, पण प्रत्येकाने आपली शिस्त पाळली पाहिजे. मुंबईमध्ये जर का अशा पद्धतीने वाहनं चालवली तर मुंबई बंद पडेल. आपल्याला आपली शिस्त फॉलो करायला पाहिजे. आपण कुठल्या लेनमध्ये चालतो, आपण वाहन कुठं पार्क करतो, हे स्वतःच्या पण एक शिस्तीचा भाग आहे. त्याच्यामध्ये कुणी जर गाडी लावून जातं तो ड्रायव्हरच गायब असतो. माझं काय म्हणणं आहे, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी पोलिसची आहेच, आम्ही आमची जबाबदारी नाकारत नाही, पण प्रत्येकाने सुद्धा स्वतःचं तारतम्य ठेवलं पाहिजे की आपण वाहन कुठं रस्त्यात लावून गेलो, वाहतुकीला अडचण होईल का, बाकीच्यांना त्रास होईल का, ही भावना नागरिकांमध्ये पण निर्माण झाली पाहिजे. मुंबई जर का मुंबईसारखं एवढं मोठं शहर, एवढी संख्या असताना सुद्धा तिथं लोक शिस्तीचं पालन करतात, स्वतःहून करतात, तर त्यांना माहिती आहे शिस्तीचं पालन नाही केलं तर तो पुढे जाऊच शकणार नाही, पूर्ण रस्ता बंद पडेल, त्याला माहीत आहे. तर माझं म्हणणं आहे आपणही थोडंसं शिस्तीचं पालन करूया. आपण जे सांगितलेले मुद्दे आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करतो. सगळ्या मुद्द्यावर बापू सगळे मुद्दे त्यांचे लिहून घ्या.
जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल तिथं आम्ही करतो. धन्यवाद. सर वाहतुकी संदर्भातला प्रश्न आहे तर शेखर सरांनी सुद्धा त्यावर प्रकाश टाकावा. एक जे तुम्ही मुद्दा म्हटला तो बरोबर आहे. ज्या ठिकाणी बस स्टॉप सिग्नलच्या जवळ असतील PMPMLचा मुद्दा आहे, पण आम्ही PMPMLच्या बोर्डमध्ये आहोत. तो आय थिंक डेफिनेटली तो आम्ही एक आमच्या वतीने किंवा PMPMLच्या वतीने दोन्हीच्या वतीने तो घेऊ शकतो. एकच गोष्टी मला सांगायची आहे. आता बोलता बोलता तो जे सारथीसाठी सांगत होता तो पण बोलला. बऱ्यापैकी मला ट्विटवर सुद्धा ऐकायला भेटतंय, म्हणून कमिशनर म्हणून सांगणं तो पण गरजेचं राहणार. आपलं सिटी जे आहे, जरी काही प्रॉब्लेम असले तर 2 वर्ष मी ऑर्गनायझेशनमध्ये आहे. गॅप्स आहे काही एरियाजमध्ये, काही चुका सुद्धा आहे, काही ठिकाणी काही फेलियर सुद्धा आहे. तरी पण PCMC एज अ सिटी, PCMC एज म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅज डिलिव्हर्ड मच बेटर दॅन अदर सिटीज. ते मला सांगायला त्याच्यामध्ये अजिबात मला तरी संकोच नाही. बिकॉज मी बघितलं आहे, इतर सिटीजचं सुद्धा बघितलं आहे, इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सुद्धा बघितलं आहे. 100% PCMC एज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅज डिलिव्हर्ड मच बेटर दॅन मेनी अदर सिटीज. तरी पण आपल्याला स्कोप अजून भरपूर आहे. भरपूर सिटीजकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि तुम्हाला सुद्धा जे आता मापदंड आहे ते नॅशनल मापदंड राहिलेले नाही, इंटरनॅशनल मापदंड झाले. की लंडन न्यूयॉर्कमध्ये होतोय तर आपल्या सिटीमध्ये का होत नाही, आणि तो खरं मान्य करण्यासारखी गोष्ट आहे. एक टॅक्सचा जे मुद्दा तुम्ही सांगितला की आम्ही एवढा प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, महानगरपालिका काय करताय, मी 50 गोष्टी सांगू शकतो आम्ही काय करतोय, तरी पण समाधान होणार नाही. बिकॉज आपला खूप वाढता शहर आहे, खूप डेव्हलपिंग शहर आहे. अजून बरेच अनडेव्हलप्ड एरियाज आहे जे गाव आपल्याकडे नंतर आले आज रोजी, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू होतोय. आणि त्या डेव्हलपमेंटला जे प्रायव्हेट डेव्हलपमेंट आहे त्याला तोंड देण्याची जबाबदारी आमची आहे. कदाचित आम्हाला अजून त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह एफर्ट घेण्याची गरज आहे, पण आता बऱ्यापैकी आपण त्याची प्लॅनिंग करत आलो आहे, केली आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरुवात करतोय. सांगणे साहेबांना फेडरेशनला एवढंच सांगायचं आहे, ती पहल खूप चांगली आहे. ते दर 3 ते 4 महिन्यामध्ये घेण्याची माझी तरी तयारी आहे. असा CP साहेबांची सुद्धा तयारी असेल, जेणेकरून हा संवाद ॲन्युअल न राहता आपण त्याला थोडा कंटिन्यूअस ठेवू शकतो आणि जे कॉमन जेनरिक इश्यूज आहे त्याच्यावर चर्चा करू शकतोय, सो दॅट वी कॅन ट्राय टू रिझॉल्व दॅट. बिकॉज आमच्यासाठी सुद्धा हा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट राहतो. तर फेडरेशनचं सुद्धा अभिनंदन, त्यांनी एक पहल करून आज हे आपला संवाद घेतला आणि याच्या पुढे दर 3-4 महिन्यामध्ये हे घेतला तर अजून चांगला सर्वांच्यासाठी राहणार. बरेच प्रश्न आज आपण त्यांच्यावर चर्चा केली, मुद्दे मांडले, आणि अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही लिखित स्वरूपात ते फेडरेशनकडे देऊ शकता. आणि महेश डांगे सरांना विनंती. आदरणीय आयुक्त शेखर सिंग साहेब, आपले ॲडिशनल कमिशनर साहेब, पोलीस आपल्याकडे येणार होतं, पण त्यांच्या थोडासा घरगुती प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी मेसेज दिला होता. एकंदरीत आपण सगळेजण इथं जी ही आजची संवाद सोसायटी धारकांचा हा जो विषय होता, हा कुठला पॉलिटिकल विषय नव्हता. म्हणून मी आल्याला खाली याच्या करता नसतं, तो पॉलिटिकल विषय नाही आहे. हा ॲक्च्युली तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण व्हावं, त्याच्यातनं फेडरेशन जो आपलं प्रतिनिधित्व काम करतं, सगळ्या सोसायटीचं एक फेडरेशन म्हणून जी प्रतिनिधी म्हणून जी NGO काम करते, संघटना काम करते, त्याच्या माध्यमातून काही मूळ प्रश्न आपण तिथे घेऊन जावं, त्यांच्यापाशी चर्चा करावं आणि सोडावं. सो त्याच्यावर मार्ग काढावं यासाठीचे हे काही दुसरं कुठलं राजकीय व्यासपीठ नाही. एकंदरीत सोसायटीच्या समस्या ह्या आज आपल्याला हे माध्यम देते, पण याच्या आधी फेडरेशनच्या माध्यमातून मला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सोसायटी धारकाला विचारायचं आहे की सोसायटी फेडरेशन म्हणून छोट्यातल्या छोट्या किंवा मोठ्यातल्या मोठ्या समस्येसाठी सोसायटी फेडरेशन तुमच्याकडून उभं राहिलेलं नाही राहिलं. सगळ्यांनी एक जोरात सांगा, सगळ्यांनी सांगा, सोसायटी फेडरेशन तुमच्याकडून थांबलं का नाही थांबलं. एक लक्षात घ्या, इथं कुणाचाही कशाही संदर्भातला कुणाचा अपमान व्हावा किंवा कुणाच्या मन दुखावं याच्यासाठी हे नाही आहे, हे व्यासपीठ नाही आहे किंवा ही संवाद हा त्याच्यासाठी नाही. ज्यावेळेस फेडरेशनचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असतात, इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस एखादी सोसायटी तो प्रॉब्लेम घेऊन महापालिकेकडे जातील, त्याला वेटेज यावं, त्याला ताकद मिळावी, त्या समस्येला
मोठी ताकद मिळवायचं आता फेडरेशन आहे तुमची. आणि या फेडरेशनच्या माध्यमातून याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, पोलीस विभागालाही सांगतो आणि आमच्या महापालिका प्रशासनाला सांगतो. आम्ही बिल्डर लोकांनी म्हणजे एक बिल्डिंग अशी होती जवळच होती या पलीकडच्या, तिथं तर एका बिल्डरने त्याच्याकडे असेल लायसन्सचं रिव्हॉल्वर एका चेअरमनच्या इथे लावलं होतं नाही लावलं होतं ना. त्यावेळेस सुद्धा तुमचे फेडरेशनचे चेअरमन, फेडरेशनचे जे काय अध्यक्ष तिथे आले होते. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या अनेक बिल्डर लोकांचा विरोध घेतो आणि बिल्डर लोकांचा विरोध घेणं सोपं नाही. आता माझ्याकडे एक तक्रार आहे जी आता या दिली माझ्याकडे, ते हात केवळ केला पाहिजे. पोलीस कमिशनर साहेबांना 11/7/2004 24/14/24 दिलेली तक्रार. या 2/1/2024 तक्रार दिलेली आहे. गणेश वाटली सोसायटीमध्ये त्या बिल्डर विश्वनाथ नायकोडे यांनी दिलेली आहे. त्यांनी तक्रार दिली तर त्याच्यावर काहीच कारवाई होती. एक बिल्डर मिळेल त्याच्यातच तुम्ही नंतर कलेक्ट करा. ते कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये ॲड्रेस आहे तर मला सांगतील, त्याच्यावर तुम्हाला काय मला सूचना मिळतील. एकंदरीत माझं आपल्याला हे सांगणं आहे की सोसायटी म्हणून ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअली काही ठराविक मुद्द्यावर फोकस करतो, जसं रस्त्यावर खड्डे पडणे, ट्रॅफिकची समस्या, अनधिकृतपणे होणारे वाहतूक म्हणजे गाड्या थांबणं किंवा अनधिकृत होणारे व्यवसाय, या संदर्भामध्ये कॉमनमध्ये आपल्या सगळ्यांची चर्चा एकत्रितपणे चर्चा होईल याच्याकरता हे व्यासपीठ आहे. आणि आपण आलाच जर आपल्याकडे धन्यवाद देतो. हे शहर वाढत असताना सगळ्यात जास्त जर कुठल्या भाग वाढत असेल तर पिंपरी शहरामध्ये पोहोचून मतदारसंघ वाढतो. पाण्याची समस्या वाढते, कचऱ्याची समस्या वाढते, रोडच्या संदर्भातल्या समस्या वाढतात. इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना चर्चा करून त्यांच्याशी जागा घेतल्यानंतर आपल्याला रस्ते करणं, आपल्याला रस्ते करण्यासाठी तयारी केली. ह्या सगळ्या गोष्टी आपण आज ठरवलं, आयुक्तांनी आज ठरवलं, पोलीस ठरवलं की आज जायचं या DP-मधला रस्ता करायचा. तर DP-मधला जो शेतकरी आहे, मूळ मालक आहे, भूमिपुत्र आहे, तो जोपर्यंत जागा देत नाही किंवा ती जोपर्यंत अवॉइड होत नाही कलेक्टरकडून, तोपर्यंत त्याच्यावर आयुक्त म्हणून कुठलंही काम ते करू शकत नाही असं मला वाटतं. आणि मला पण ते थोडं त्याच्याबद्दल मी कायम पाठपुरावा करतो, त्यामुळे मलाही कळतं की बाबा याच्यामध्ये काही अडचणी आहे. आणि बरेच त्या स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा चर्चेत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आम्ही बरेचसे रस्ते चालूही केले. खड्डे पडले असतील तर खड्डे बुजवण्या संदर्भामध्ये सुद्धा आमची टीम काम करते. आता तुम्ही आयुक्तांना सांगितलं, आयुक्तांना मी जवळजवळ 2-3 पेज आपल्या लिहून घेतले आहे. मला तुमच्या काही सूचना कामात येतील, मी त्याच्यावर काम करेन. अशा अनुषंगाने आपल्याला पुढे वाटचाल करायची. असे संवाद ठराविक मुद्द्यावर होणं गरजेचं असतं. त्यामुळं हा संवाद या ठिकाणी आपण छोटे प्रॉब्लेम आपण सोसायटीच्या लोकांना एकत्र घेऊन किंवा सोसायटीचीच कमिटी घेऊन फेडरेशनच्या माध्यमातून आपण इंडिव्हिज्युअली त्या विभागाची लोक बोलून त्या विभागाची चर्चा करून आपण हे सोडू शकतो. ही जे संवाद मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा फेडरेशनने पत्रव्यवहार आयुक्तांनी, पोलीस कमिशनरांना केला आणि महापालिका आयुक्तांना की आम्हाला फेडरेशनला इथल्या वाहतुकी संदर्भामध्ये, इथल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये, इथल्या आरोग्य धंद्या संदर्भामध्ये, इथे जे काही आता ते माझ्या एका ताईंनी सांगितलं बा इथं वाईन्स आहे, वाईन्स दुकान आहे, दारूचं दुकान आहे. साहेब पहिली गोष्ट ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी या संदर्भामधल्या परवानगी दिल्याच नाही पाहिजे. या बंदीची मी त्यावेळेस मी येणाऱ्या कुठल्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहील माझा की शाळेच्या आणि सार्वजनिक असतील उद्यानं वगैरे किंवा जिथं गृह प्रकल्प आहे तिथं वाईन्सच्या किंवा लिकरच्या संदर्भात किती सभागृहामध्ये त्यांनी त्याला घेईल ही पण तुम्हाला खात्री देतो. कारण मी घेतलेली मीटिंग हे 100% लोकांचे हिताचे निर्णय तुम्ही घेत असतात. आयुक्तालयाच्या माध्यमातून माझी त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे 100% आपल्याला परवा घटना मीटिंगमध्ये घेतली, त्याच्या अगोदर बदलापूरमध्ये घेतली आणि या सगळ्या घटना घडू नये याच्याशी आम्ही सगळं एक विचारानं आपण काम केलं पाहिजे.
आणि त्याच्याकरता आयुक्त साहेबचे आपण 200-300 वार्डन देणार आहात ते आपण मागे 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी चर्चा झाली, त्याच्यावर वार्डन आपल्याला मिळाले. तर आपल्याला ही ट्रॅफिकची समस्या आणि ती काही आपल्याला खरं तर मला असं वाटतं की आपण पोलीस विभागाचं आहे ना ग्रामीण विभाग नेमक आहे त्याच्यासाठी कौतुक केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. त्या ग्रामीण विभागात काम करणाऱ्या भगिनी आहेत पोलीसमधल्या, त्या अशा ठिकाणी जाऊन अत्यंत कडक प्रकारच्या कारवाई त्या ठिकाणी करतात. तर आपली वार्डातून मिळाली तर ट्रॅफिकची समस्या दूर होईल. आणि एक मध्ये कोणीतरी एक मुद्दा मांडला होता तिकडं की बाबा हेवी व्हेकल ज्या शाळा चालू होण्याच्या टायमाला किंवा सकाळी 9 ते 1 या 12-1 टायमामध्ये आणि संध्याकाळी 5 ते 8 या टायमामध्ये या बंद केल्या पाहिजे आपल्या एरियामध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळे काय होईल ट्रॅफिक सुरळीत होईल. आणि एक अजून एक मुद्दा मी मांडला की ज्या हेवी व्हेकल या रोडला थांबतात मोठ्या त्यांच्यावर सगळं त्या ट्रान्सपोर्टरवरच लावायचं. काल आपण कसं त्या शिक्षेला कारवाई केली तर आपण त्या संस्थेवरच कारवाई केली. म्हणजे त्या ज्या शिक्षकांनी अत्याचार केला त्या मुलीचा छोट्या मुलीचा त्याच्यावर एक गुन्हा दाखल केला तर तुम्ही सगळ्यांनी त्या संस्थेत गुन्हा दाखल केला. तसं ज्यांच्या गाड्या इथे थांबतात त्या गाडीवाल्याला मला कारवाई करू तर त्या ट्रान्सपोर्टवाल्यावरच कारवाई करा. अशा संदर्भात सर काही तुम्ही कसं नागरिकांकडून अपेक्षित केलं सिग्नल पाळले पाहिजेत, आपण नो पार्टीमध्ये गाड्या लावल्या नाही पाहिजे. 100% आमचे नागरिक त्याला तुम्हाला समर्थन देतील किंवा सहकार्य करतील. पण आपल्याकडनं थोडंसं जास्त कडक कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये या साईडला स्क्रॅपच्या माध्यमातून किंवा बाकी आवडते प्रकारे स्क्रॅपचे म्हणजे तिथे त्याचा विल्हेवाट चांगला असेल त्याच्यामध्ये होणारा दूर असेल इतके वाईट प्रकारे ठिकाणी करतात. आणि ते सगळं आपण महापालिकेने तिथं सगळ्या बाजूला सोसायटीला परवानगी दिली त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी आपल्याला निमित्तानं आपल्याला विनंती राहील. बाकी ज्या ज्यावेळेस सोसायटी फेडरेशन असेल किंवा कुठली सोसायटी असेल माझ्यापर्यंत पोहोचली, माझ्या ऑफिसच्या लोकांपर्यंत पोहोचली किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचली त्याच्याबरोबर मी काम करण्यासाठी सगळ्यात पुढं असतो हे आपल्याला माहिती आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला कमी करायची. आयुक्त साहेब स्वतः रस्त्यावर येऊन स्वतः शेखर सिंग साहेब पूर्ण योजित आत्ता यांनी सांगितलेले जे 8 चौक आहेत रेव्हेन्यूचं चौकापासून त्याचे फिरून जे गेले चौकात जे गेले दिले चौक त्या प्रत्येक चौकावर जाऊन चौकामध्ये जाऊन आयुक्त साहेब असतील किंवा ट्रॅफिकचे तर विशाल गायकवाड साहेब किंवा आपण स्वतः रस्त्यावरती पाणी आपल्या समस्या सोडण्यासाठी प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्याबरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला खात्री देतो, विश्वास देतो हे शहर किंवा या परिसराच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी जितकं आपण आग्रही आहे तेवढंच आम्ही आग्रह आहोत. आपण सगळेजण एकत्र येऊ या भागाच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एकत्रपणे काम करू अशीच विनंती या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. इथं संवाद सोसायटी धारकांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस कमिशनर उपस्थित होते आणि आमदार महिला लांडगे हे पण उपस्थित होते. तर सोसायटी तुम्ही आलेला आहे तर काय कार्यक्रम कसा वाटला आणि काय तुम्ही त्या कार्यक्रमामधनं काय निवेदन दिलं? नमस्कार, मी खंडू कदम, ऐश्वर्यम हमारा म्हाडा सोसायटीचा मी चेअरमन आहे. माझ्यासोबत आमचे सेक्रेटरी हरिदास गायकवाड साहेब आहेत, आमचे कमिटी मेंबर प्रमोद जाटे साहेब आहेत आणि आमचे माजी चेअरमन श्री सोपन जाधव साहेब आहेत. आपला हा जो संवाद सोसायटी धारकाचा हा जो कार्यक्रम आपले फेडरेशनचे अध्यक्ष श्री संजीवन सांगळे साहेब यांच्या माध्यमातून एकदम अतिशय सुंदर अशा पद्धतीने पार पडलेला आहे. त्यामध्ये आपले आदरणीय आमदार महेशदादा लांडगे साहेब हे पण या ठिकाणी उपस्थित राहून आपले आयुक्त साहेब सर्वांनी जे आपल्या समस्या आहेत त्याबद्दल चांगलं मार्गदर्शन करून त्यावरती कसं आपल्याला पुढे उपाययोजना करता येतील आणि हे जे आपले प्रश्न आहेत
ते कसे सोडवता येतील या माध्यमातून सर्व गोष्टी इथे सर्वांसमोर मांडलेल्या आहेत. तरी आम्ही इथे उपस्थित राहण्याचे कारण म्हणजे हा कार्यक्रम फेडरेशन आणि सोसायटी धारकांचा आहे. तरी सोसायटीच्या ज्या समस्या आहेत ते सांगळे साहेब चांगल्या पद्धतीने त्या येऊन तिथे प्रत्येक वेळी उपस्थित राहून आमच्या त्या समस्यावरती तोडगा काढून देतात. तरी आमच्या काही प्रलंबित प्रश्न आहेत, आमच्या सोसायटीचे जे आमचे विकासक आहेत त्यांच्याकडे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. आणि आमचे जे प्रश्न आहेत की आमचे जे कन्व्हर्टेड आहे म्हणजे जो जागेचा मालकी हक्क जो सोसायटीला 6 महिन्यामध्ये दिला पाहिजे, तो जागेचा मालकी हक्क आज 4 वर्ष झाले सोसायटी रजिस्ट्रेशन होऊन आजपर्यंत तो करून भेटत नाही, तो किंवा करून दिला जात नाही का. तर त्यामध्ये जो कन्व्हर्टेड करायचे म्हणजे जागेचा मालक स्टँडर्ड ड्राफ्टनुसार केला जातो, जो की सर्वांसाठी सारखा असतो. त्यामध्ये ते त्यांचे काही मुद्दे त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आम्ही त्याला अनुमती देत नाही. जे काही कन्व्हर्टेड करायचे ते स्टँडर्ड ड्राफ्टनुसार झाले पाहिजे. आणि आमची म्हाडाची सोसायटी आहे, 20% जे नुसार म्हाडा सोसायटी आहे, त्यामध्ये सर्वसामान्य जनता आहे. सर्वसामान्य जनतेचा आम्ही जवळपास सर्वांकडून जवळपास 70 लाख रुपयाच्या मेंटेनन्सची अमाऊंट दिलेली आहे. त्याचं ते ऑडिट रिपोर्ट दिला जात नाही. त्याचं जो जे थकीत रक्कम त्यांच्याकडे आहे ते सोसायटीला दिली जात नाही. तरी आम्ही या माध्यमातून आमचे काही सर्व सभासदांना पार्किंग मिळालं पाहिजे. सर्व सभासदांना 235 सभासदांना पार्किंगची मागणी आहे आणि हे विकासकाची जबाबदारी आहे, आमच्या बिल्डरची जबाबदारी आहे. तरी 235 सभासदांना पार्किंग देणं हे त्यांची जबाबदारी, मग ते कशी द्यायची हे त्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे आमच्यामध्ये वाद निर्माण झालेले, आमच्या सभासदांमध्ये वाद तेढ निर्माण करून देण्यात आलेले आहेत. तरी आम्ही या सर्व गोष्टीच्या आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट दिले जात नाहीत. आमचे जे हँडओव्हर आहे लिगल हँडओव्हर केलं जात नाही. अशा 4 ते 5 अशा खूप म्हणजे जीवनावश्यक किंवा आम्हाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला भेटत नाहीत. म्हणून या कार्यक्रमामार्फत आम्ही सांगळे साहेबांना फेडरेशन तर्फे आम्ही ते सांगण्यात आलेलं आहे. आणि आमची परत एकदा सांगळे साहेब आणि महेशदादा, आदरणीय आमदार महेशदादा यांना विनंती आहे आणि आपले आयुक्त साहेब शेखर सिंह साहेब यांना आमची एक विनंती आहे की अशी वेळ का येते, सोसायटीच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना वेळोवेळ का भेटत नाहीत. तरी ह्या सर्व गोष्टी आम्ही पैसे देतो, आम्ही 1-1 रुपया जमा करून आम्ही पैसे देतो आणि पैसे देऊन आम्ही सर्व गोष्टी फ्लॅट वगैरे विकत घेतल्या जाऊन सुद्धा आमच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत. तरी या सर्व गोष्टीसाठी सर्व सोसायटीसाठी एक समान कायदा पाहिजे, सर्वांना एक समान नागरिक हक्क मिळाला पाहिजे आणि या गोष्टी वेळोवेळी झाल्या पाहिजे. यासाठी सुद्धा आपले आयुक्त शेखर सिंह साहेब यांनी यासाठी प्रयत्न करावे. सर्वांसाठी एकच नियम ठेवावे जेणेकरून एक सर्वांवरती एक दरारा किंवा दबदबा राहील की आपण सर्व गोष्टी वेळोवेळी दिल्या पाहिजे आणि सामान्य नागरिकांचा जो त्रास आहे तो पूर्णपणे थांबला पाहिजे. हेच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी विनंती करतो, मी त्यांना मागणी करतो आणि आमच्या ज्या समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर सुटतील किंवा सोडवतील या अपेक्षेने आम्ही आलेलो आहोत. आणि आमचा आदरणीय आपले फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे साहेब व आपल्या आदरणीय आमदार महेशदादा लांडगे साहेब यांच्यावर आमचा विश्वास आहे, ते आमच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावतील. धन्यवाद. नमस्कार. आज सोसायटी धारकांचा फेडरेशन संवाद झालेला आहे. आज चिखली मोची आदी परिसरातील सोसायटी धारक होते. तर आज फेडरेशनचे अध्यक्ष यांच्याशी या कार्यक्रमासंदर्भात बोलणार आहोत प्रगत भारत न्यूजमध्ये. नमस्कार. नमस्कार, मी संजीवन सांगळे, अध्यक्ष सोसायटी फेडरेशन. संकल्प सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याचा या उद्देशानं प्रेरित होऊन आज या ठिकाणी संवाद सोसायटीधारकांचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहराचे माननीय पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे
महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आजच्या कार्यक्रमासाठी भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार पैलवान श्री महेशदादा लांडगे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 1500 सोसायट्यांमधून सभासद आले होते. 2 ते 2,500 सभासद या ठिकाणी उपस्थित होते. सध्या भोसरी मतदारसंघामध्ये ज्या ज्वलंत नागरिक समस्या आहेत, या नागरी समस्या पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन त्याचप्रमाणे भोसरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार महेशदादा लांडगे यांच्यासमोर मांडण्यासाठी हा संवाद आयोजित केला होता. सदर संवादामध्ये आलेल्या आमच्याकडे ज्या काही समस्या होत्या, ह्या समस्या एकत्र करून त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असेल, रोडवरील खड्ड्याची समस्या असेल, आरक्षण जी आहे DP प्लॅनमध्ये ती आरक्षण विकसित करण्याची समस्या असेल, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या आमच्या महिलांच्या सुरक्षित समस्या असेल, अनधिकृत बिअर बार असतील, अशा अनेक समस्या, या समस्यावरती चर्चा झाली. सदर चर्चा होत असताना आलेले सर्व प्रश्न आम्ही एकत्र करून ही समस्या घडून आणलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आम्ही सादर केलेल्या सर्व समस्यावर नक्कीच सकारात्मक विचार करून त्या समस्या सोडवतील. जर या समस्या सुटल्या नाहीत तर आमच्या या संस्थेमार्फत परत लोकशाही पद्धतीनं वेगळ्या प्रकारे आंदोलन वगैरे करून ह्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. धन्यवाद प्रगत महाराष्ट्र बोलल्याबद्दल. धन्यवाद सर.